कुणाल कामराचे आरोप सुपारी घेऊन कामराचा स्वैराचार व्याभिचार सुपारी घेऊन केलेला एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून शिंदेंची कामरावर टीका। खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीत दाखवून दिलं। वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कामराला उत्तर। सामनातून कुणाल कामरांचं गाणं पुन्हा छापलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा सामनातून डिवचण्याचा प्रयत्न। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही। कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका। अजित पवारांचा जुना व्हिडिओ राऊतांकडून ट्विट तर विरोधी पक्षात असताना शिंदेंवर केलेले गद्दारीचे आरोप योग्य। अजित पवारांचं भुवया उंचावणारं विधान। गद्दारी हा शब्द विरोधी पक्षनेता असल्यानं वापरल्याचा दावा। शिंदेंवरील व्यंगात्मक गाण्यानंतर कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक। राज्यात ठिकठिकाणी कामराच्या फोटोवर जोडेमारो आंदोलन करत तात्काळ अटक करण्याची मागणी। अजितदादा शिंदेंना गद्दार बोलले, मीही गाण्यात तेच बोललो। कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून पुन्हा निशाणा। टीकेबाबत शिंदेंची माफी मागण्यासही नकार। हा देखील आपल्याच सारखा निघाला। कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनात संजय राऊतांचं नवं ट्विट। ये भी झुकेगा नहीं म्हणत राऊतांकडून कामराचं कौतुक। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी। सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार का हे पाहणं महत्त्वाचं। मुंबई हायकोर्टात सुनावणीआधी दिशाच्या वडिलांची पोलीस आयुक्तालयात तक्रार। आदित्य ठाकरेंचं उद्धव ठाकरेंनाही आरोपी करण्याची मागणी तर आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारात सहभागी। चालियन यांचे वकील निलेश ओधांचा आरोप। दिशा सालियनच्या वकिलांना माझ्यावर काय आरोप करायचे ते करू द्या, मला त्यावर काही बोलायचं नाही। आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया। भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून जीवे मारण्याची धमकी। टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्यानं धमकी। सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार। वर्सोवामधील डीमार्टमध्ये कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठी भाषेवरून वाद। मराठी बोलणार नाही, डीमार्ट कर्मचाऱ्याची ग्राहकावर अरेरावी। मनसेच्या संदेश देसाईंनी डीमार्ट कर्मचाऱ्याला धडा शिकवला। पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांकडून 416 कोटींची वसुली। लोकसभेत कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। पंतप्रधान मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर। डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालयमध्ये जाणार। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। कोल्हापूर, कराड, सांगली शहरात अवकाळी पावसाची हजेरी तर रत्नागिरीत ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सच्या विजयानं शुभारंभ। रोमांचक सामन्यात गुजरातवर 11 धावांनी विजय। अय्यर आणि शशांक सिंग यांची धुवाधार खेळी।